झुरळ उद्यानाच्या इतिहासातील अनुभवी शिक्षक डॉक्टर राजेंद्र शेंडे यांचा लेख. झुरळ हा सध्या राष्ट्रीय विचारात विषय ठरला आहे, पण झुरळचे निसर्गाचे स्थान लक्षात घेणे आवश्यक आहे. झुरळ दिसले की बहुतेक लोकांची पहिली प्रक्रिया असते कीटकनाशक वापरून हकलून लावणे किंवा चप्पल मारून टाकणे. घाण, अस्वच्छता आणि उपद्रव यांचे प्रतीक म्हणून झुरळकडे पाहण्याची आपली सवय आहे. परंतु विज्ञान या समजुतीला गंभीर आहे. प्राणीशास्त्र संरक्षण विभागाच्या संशोधकांनी झुरळच्या जनुकीय वारसाचा राष्ट्रीय संग्रह प्रसिद्ध केला आहे. या संशोधनाच्या प्रसिद्ध पत्रिकात एक अत्यंत बोलका शब्दप्रयोग वापरला आला आहे, बियॉन्ड पेस्ट, म्हणजे केवळ उपद्रवी कीटकांच्या पलीकडे. या संशोधनाला राष्ट्रीय कीर्तीच्या झुटेक्सा या नियतकालिकात स्थान मिळाले आहे. हा केवळ वैज्ञानिक अहवाल नाही, तो मानवाच्या पूर्वग्रहांना दिलेले एक बौद्धिक आव्हान आहे. ज्या जीवाला आपण घरात दिसताच मारण्याचा प्रयत्न करतो, कीटकनाशके वापरून नष्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा घृणाचे प्रतीक मानतो, तो जीव प्रत्यक्षात निसर्गाच्या परिस्थितीला अत्यंत महत्त्वाचा घटक असू शकतो, हे या संशोधनाने अधोरेखित केले आहे. 1992 मध्ये युनोने बोलवलेल्या बियोपृथ्वी परिषदेत जैविक विविधता करण्याचा कलेक्शन ऑफ बायोटेक्नॉलॉजिक डायव्हर्सिटी CBD या सर्व देशांनी स्वीकार केला. जैवविविधतेचे संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करून आधुनिकांशी संपत्तीचा न्याय लाभ करणाऱ्या तिन्ही स्तंभावर उभा असलेला या कराराला आज 1993 देशांनी मान्यता दिली आहे. त्यांचा मूलमंत्र आहे निसर्गाशी सुसंवाद आणि प्रत्येक सजीवांच्या भूमिकेची जाण. या CBD करारानुसार प्रत्येक राष्ट्रीय आपल्या स्थानिक जैवसंपत्तीचा अभ्यास आणि संरक्षण करते व त्यांचा अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. याच संदर्भात झुरळाचे महत्त्व नव्याने समोर येत आहे. भारतात जवळपास 2000 प्रजातींचे झुरळ आढळतात. त्यापैकी 119 प्रजाती भारतासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्या जगात इतर कुठेही आढळत नाही. बहुसंख्य प्रजाती नैसर्गिक अधिवासात राहतात आणि मानवाला कोणताही उपद्रव करत नाही. मानवाला त्रास देणाऱ्या काही शारीरिक प्रजातीवरून संपूर्ण झुरळ वंशाचा न्याय करणे वैज्ञानिक दृष्टीने योग्य नाही. जैवविविधतेवरील जागतिक अहवाल स्पष्ट सांगतात की झुरळे जागतिक अहवाल स्पष्ट करतात की झुरळे मृत संत्रीय पदार्थांचे विघटन करून जमिनीतील पोषक तत्वांची पुनर्रचना करतात. जगातील पडलेली पाने, कुजलेली फळे आणि जैव अवशेष पुन्हा अधिक जीवनचक्रिया आणण्याचा त्या महत्त्वाचा वाटा आहे. निसर्गाच्या परिपक्व अर्थव्यवस्थेतील ते शांत राहणार आहे. सर्क्युलर इकॉनॉमीची चर्चा करत आहे. कचऱ्याचे संशोधनात रूपांतर करण्याची मॉडेल्स शोधत आहे. पण निसर्गाने हे तत्व अब्जावधी वर्षापूर्वीच अंमलात आणले आहे. निसर्गात कचरा नसतो. प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीचा कच्चा माल असतो. झुरळे, बुरशी, जीवाणू आणि असंख्य सूक्ष्मजीव ही पृथ्वीची अदृश्य अर्थव्यवस्था कोणत्याही मंत्रालयाशिवाय आणि कोणत्याही अर्थसंकल्पाशिवाय चालवत असतात. झुरळांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विलक्षण टिकाऊ क्षमता. सुमारे 30 कोटी वर्षापूर्वी त्यांच्या पूर्वजांनी पृथ्वीवर आपले स्थान निर्माण केले. डायनासोर आले आणि नष्ट झाले. साम्राज्य उभे राहिले आणि कोसळले. पण झुरळांनी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत आपले अस्तित्व टिकवून ठेवले. निसर्ग अहंकाराला नव्हे तर अनुकूल क्षमतेला जगण्याचा अधिकार देतो. याचे ते जिवंत उदाहरण आहे. भारतातील ग्रामीण समाजाला हा धडा सहज समजतो, कारण तो निसर्गाच्या निकट असतो. शेतकरी जाणतो की एका परिस्थितीत उपद्रवी वाटणारा जीव दुसऱ्या परिसंस्थेचे चित्र असू शकतो. निसर्ग घडे देतो, साधन संपत्ती देतो, पण त्याचा मोबदला मागत नाही. ओझोन थराने मानवजातीचे संरक्षण केले, जगले आपल्याला प्राणवायू देतात, नद्या जीवन देतात, माती अन्न देते आणि असंख्य लहान जीव पृथ्वीच्या परिसंस्थेला संतुलित ठेवतात. पण निसर्गाने त्यासाठी कधीही शुल्क मागितले नाही. मानवाला या सगळ्यांची आठवण बहुधा ते संकटात आल्यावरच होते. विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष आहे ही कल्पना निसर्गाला मान्य नाही. निसर्गात प्रत्येक घटक
दुसऱ्यांच्या सहभागी असतो. म्हणूनच शाश्वत विकासाचा खरा तिसरा मार्ग स्पर्धेचा नाही तर सहजीवनाचा आहे. झुरळ आपल्याला लवचिकता शिकवते. ते लोकप्रिय नाही पण आवश्यक आहे. ते सुंदर नाही पण उपयोगी आहे. ते बोलत नाही पण पृथ्वीच्या जीवन व्यवस्थेसाठी अविरत काम करत राहते. झुरळाकडे घरातील उपद्रवी कीटक म्हणून पाहणे म्हणजे संपूर्ण उत्क्रांतीच्या इतिहासाचा अपमान ठरेल. निसर्ग हा जगातील सर्वात अनुभवी शिक्षक, सर्वात मोठी वर्गखोली आणि 4.5 अब्ज वर्षाची जिवंत वेधशाळा आहे. त्याच्या प्रत्येक सजीवामध्ये एक संशोधन पत्र दडलेले आहे. झुरळ हा त्यातील एक प्राचीन अध्याय आहे. जैवविविधतेच्या अदृश्य अर्थव्यवस्थेचा तो शांत कामगार आहे. झुरळ लोकप्रिय नसेल, ते सुंदरही नसेल, पण पृथ्वीच्या जीवन व्यवस्थेसाठी ती उपयोगी आहे. मानवाने या झुरळाचा तिरस्कार केला. त्याच्याकडून शाश्वततेचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. कारण अखेरीस शाश्वत भविष्य हे निसर्गावर विजय मिळवून नव्हे तर निसर्गाकडून शिकूनच घडणार आहे.